कांजीवरम साडी ही भारताच्या तमिळनाडू प्रांतातील कांचीपुरम येथील विणकर विणतात। कांजीवरम साडीचे वैशिष्ट्य म्हणजे रुंद आणि साडीच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट करणाऱ्या रंगांचे काठ। या साडीची किंमत 2500 पासून 6 लाख रुपयापर्यंत असते। साडीमधले सुंदर नक्षीकाम, रंगसंगती, साडी विणण्याची पद्धत आणि त्यामध्ये वापरलेले रेशीम, खरी जर इत्यादी घटकानुसार साडीची किंमत ठरते। या कांजीपुरम साडीला 2005 सालापासून भौगोलिक स्थानदर्शक प्रमाणपत्र देऊन संरक्षण देण्यात आले आहे। कांजीवरम साडी विणायला नेहमी 3 विणकर लागतात। या साडीच्या काठाचे नक्षीकाम आणि रंग हे त्या साडीच्या मध्यभागातील रंगापेक्षा पूर्णतः वेगळे असते। साडीचा पदर अगदी भिन्न रंगाने आणि स्वतंत्रपणे विणला जातो। पदर विणून झाल्यावर तो अतिशय नाजूकपणाने साडीला जोडला जातो। मूळ साडी आणि पदर जिथे जोडला जातो तिथे नागमोडी आकाराची सूक्ष्म रेषा दिसते। या साडीत टेम्पल बॉर्डर, चेक्स, पट्टे आणि बुट्टे विणलेले असतात। ही साडी विणताना अति तलम रेशमाचा व बहुधा खऱ्या जरीचाच वापर केला जातो। इतर साड्यांची रुंदी 45 इंच असते तर कांजीवरम 48 इंच रुंद असते। कांजीवरम साडीच्या नक्षीकामात सूर्य, चंद्र, रथ, मोर, पोपट, राजहंस, सिंह, नाणी, आंबे, पाने, जाई जुईच्या कळ्या अशा प्रकारच्या आकारांचा समावेश असतो। या साडीचा वापर प्राधान्याने लग्नासारख्या मोठ्या सण समारंभात होतो। पौराणिक कल्पनांनुसार कांजीवरम साडीच्या विणकरांना महर्षी मार्कंडेयाचे वंशज समजले जाते। ते पुराण काळी कमळाच्या फुलांच्या रेषांपासून ही साडी देवतांसाठी तयार करत असतात। वर्तमान कांजीवरम साडी राजा कृष्णदेवरायाच्या वेळेपासून तिच्या श्रेष्ठतम कामगिरीसाठी प्रसिद्ध झाली। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। कांजीवरम साड्यांचे काही प्रकार। वल्ली मुहूर्तम साडी। ही साडी पूर्णपणे ब्रोकेड व जरीची असते। साडी सोनेरी रंगाची असून आणि सोन्याच्या धाग्यांनी विणली जाते। कांजीवरम साडीच्या या प्रकाराचे वैशिष्ट्य असे की हिच्यावर कोणत्याही रंगाचे पोलके शोभून दिसते। साडीची किंमत 50,000 रुपये ते 6 लाख रुपये। हिंदी अभिनेत्री रेखा नेहमी नेसते म्हणून या वल्ली मुहूर्तम साडीला रेखा साडी म्हणूनही ओळखतात। अंबरनाथ साडी। कांजीवरम साडीच्या या प्रकाराला काठ नसतात। साडीचा पदर आणि साडी एक समान नसतात। किंमत 15,000 ते 30,000 रुपये। कट्टम आणि वरी। कट्टम म्हणजे चौकडी आणि वरी म्हणजे धागे। या प्रकारच्या कांजीवरम साडीत चौकड्यांच्या सरहद्दीवर जरीचे धागे असतात। काही चौकड्यात जरीचे बुट्टेही असतात। किंमत 30 ते 55,000 रुपये। अहेरी। या शुद्ध रेशमी धाग्यांपासून बनवलेल्या कांजीवरम साडीवर अस्सल सोन्याची जर असते। किंमत 20 ते 50,000 रुपये। मोल्टन। ही कांजीवरम साडी पेस्टल मेटॅलिक रंगांची असून तिला वितळलेल्या सोने, तांबे किंवा कासे या धातूंसारखी चमक असते। किंमत 15 ते 60,000 रुपये। कांजीवरम साडीचा इतिहास। कांजीवरम सिल्क साडीचा इतिहास हा पौराणिक कथांमध्येही सापडतो। या साडीचे विणकर हे ऋषी मार्कंडाचे वंशज आहेत, जे स्वतः देवांसाठी कपडे विणत होते। कांजीवरमच्या विणकामाला 400हून अधिक वर्षाचा इतिहास आहे। कृष्णदेवराजाच्या काळात या कलेचा जन्म झाला। हिंदू पौराणिक कथांनुसार देवांग आणि सालीगर हे 2 प्रमुख विणकरी समुदाय आंध्र प्रदेशातून आले होते आणि कांजीवरम या गावामध्ये ते स्थायिक झाले। देवांग आणि सालीगर या विणकरी समुदायाने सुंदर अशी रेशीम साडी विणण्यास सुरुवात केली। तसेच त्यांनी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या मंदिरांवरील आकृत्या आणि नक्षीकाम देखील त्या साडीमध्ये विणल्या आणि अशा या भव्य दिव्य साडीचा प्रवास सुरू झाला। कांजीवरम सिल्क साडीच्या भव्यतेमुळे आणि नक्षीकामामुळे या साडीला लवकरच लोकप्रियता मिळाली। कांजीवरम साडीचे वैशिष्ट्य।
कांजीवरम ही हातमागावर बनवली जाते। ही साडी शुद्ध लाल रेशमी धाग्यांपासून बनवली जाते। ही साडी विणण्यासाठी अति तलम रेशमाचा वापर केला जातो। उभे आणि आडवे दोन्ही धागे दुहेरी वापरतात। चंद्र, सूर्य, रथ, मोर, पोपट, राजहंस, सिंह, नाणी, आंबे, पाने, गोल किंवा चौकोनामध्ये जाई जुईची कळी या प्रकारची नक्षीकामे या साडीमध्ये केली जातात। एक साडी बनवण्यासाठी 15 दिवस ते 1 महिना इतका वेळ लागतो। साडीवरील नक्षीकामावरून तिचा विणण्याचा कालावधी ठरतो। साडीवरती अगदीच कलाकुसर असेल तर ती साडी तयार होण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देखील घेऊ शकते। जितका जास्त वेळ तितकी सुंदर अशी साडी तयार होते। या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे याचा पदर आणि काठ वेगळे विणले जातात आणि शेवटी सर्व एकत्र येतात। दोन्ही भागांना जोडणाऱ्या झिगझॅग पॅटर्नला पिटणी असे म्हणतात। कांजीवरम सिल्क साडीचा मेन बॉडीचा कलर हा पदर आणि काठांपेक्षा वेगळा असतो। या साड्या बहुधा महागच असतात। साडीचा दर्जा आणि धाग्यांची डिझाईन यानुसार साडीची किंमत ठरते। ही साडी मजबूत आणि सर्वात टिकाऊ मानली जाते। 3 रेशमी धाग्यांची साडी चांदीच्या तारेने गुंफलेली असल्याने ती अधिक टिकाऊ बनते। एका कांजीवरमचे वजन 2 किलो इतके असू शकते। जर साडीची किंमत कमी असेल तर ती नक्कीच अस्सल कांजीवरम नाही हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे। अस्सल कांजीवरम साडी कशी ओळखायची? काही साड्यांमध्ये खऱ्या जरीऐवजी कृत्रिम जरी देखील वापरली जाते। बाजारामध्ये देखील कृत्रिम कांजीवरम मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, जे मशीनमध्ये बनवली जाते आणि तिची जर ही अस्सल नसते। सर्वात आधी साडीचा कपडा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे। यासाठी साडी हाताने थोडीशी खरवडून बघा। जर साडी हाताला मऊ लागली तर समजावी ती अस्सल साडी आहे। कांजीवरम सिल्क साडीला एक वेगळीच चमक असते। या साडीला बघता क्षणी नजरेमध्ये एक वेगळीच चमक भरते। प्रत्येक कांजीवरम सिल्क साडीमध्ये लाल सिल्क धागा असतो, त्याशिवाय ही साडी पूर्णच होत नाही। कांजीवरम साडी बनवण्यासाठी उत्तम प्रकारची सिल्क आणि जरी वापरली जाते, त्यामुळे या साडीचे वजन जास्त नसते। ही साडी रेशीम धाग्याबरोबरच यामधील जरीमुळे देखील अगदी उठावदार दिसते, त्यामुळे या साडीची मधली जर तपासणे महत्त्वाचे आहे। साडीची जर थोडीशी खेचून त्यामध्ये लाल धागा असेल तर ती अस्सल असे समजावे। लाल धागा न दिसता पांढरा किंवा वेगळ्याच कलरचा धागा दिसला तर ती अस्सल जर नाही हे लक्षात घ्यावे। या साडीचा धागा हा लाल रंगाचाच असतो। लाल रेशमी धागा चांदीच्या धाग्यांबरोबर गुंफला जातो आणि नंतर 22 कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये हा धागा बुडवतात। आणि जर ओळखण्याच्या अगदी शेवटचा पर्याय म्हणजे साडीचे थोडेसे धागे जाळून बघा। जर साडीचे धागे पेटवल्यानंतर राखीचा गोळा तयार होत असेल आणि तो गोळा रगडल्यानंतर लहान असा गोळा मिळेल, त्याचा वास चामड्यासारखा किंवा जळालेल्या केसांसारखा आल्यास ती साडी अस्सल समजावी। कृत्रिम रेशीम धागे जळल्यानंतर त्याची राख तयार होत नाही आणि वासही येत नाही। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या कांजीवरम साड्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि तुम्हाला त्या खरेदी देखील करायच्या असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्समध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।